नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सध्या सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाबद्दल। 6 दिवसापासून अमरावती जिल्ह्यात मोजरी येथे राज्यसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीजवळ बच्चू कडू उपोषणाला बसलेत। त्यांच्या मागण्या शेतकरी आणि शेतमजुराच्या न्यायासाठी आहेत आणि आज आपण हे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सुरुवात का झाली? राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ठाम भूमिका घेतली आहे, मरण पत्करू पण झुकणार नाही। महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीला 6 महिने झालेत, पण अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही। दुसरीकडे कांदा, सोयाबीन, कापूस अशा मुख्य पिकांचे दर हमी भावाखाली चाललेत। परिणामी उत्पन्न घटल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज वाढत चालले आहे। त्यामुळे ही मागणी अधिक तीव्र झाली आहे। आंदोलनाची पार्श्वभूमी: एप्रिल महिन्यात बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल आंदोलनाचा इशारा दिला। त्यानंतर जिल्हा स्तरावरही प्रहार कार्यकर्त्यांनी आमदाराच्या घरासमोर आंदोलन केले। कृषी मंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन दिलं, पण 5 कॅबिनेट बैठकांमध्येही कर्जमाफीवर कोणताही निर्णय झाला नाही। 8 जून 2025 पासून बच्चू कडू यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलं। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यांच्या तब्येतीबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे। तर आपण जाणून घेऊया अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मांडलेल्या 10 महत्त्वाच्या मागण्या। पहिली मागणी: संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा करणे। बच्चू कडू यांनी मुख्य मागणी म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि त्यांचा सातबारा कोरा करावा। दुसरी मागणी: शेतमजुरांना अपघाती मृत्यू झाल्यास विमा सुरक्षा। शेतात काम करताना अनेक वेळा अपघात होतात। जर शेतमजुराचा अपघाताने मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबांना विमा संरक्षण मिळायला हवे, अशी मागणी आहे। तिसरी मागणी: शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे। बच्चू कडू यांनी तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे शेतमजुरांचे हक्क आणि प्रश्न सोडवण्यासाठी एक स्वतंत्र शेतमजूर मंडळ निर्माण करण्यात यावे। चौथी मागणी: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेतीची सर्व कामे समजावून घ्यावी। लागवड ते कापणीपर्यंत सर्व शेतीची कामे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समजावून घ्यावी। जर हे शक्य नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर 10,000 ची आर्थिक मदत द्यावी, ही पर्यायी मागणी आहे। पाचवी मागणी: सेंद्रिय व मेंढी खतांना अनुदान। रासायनिक खतांचा जसं अनुदान दिलं जातं तसंच सेंद्रिय खत आणि मेंढी खतालाही अनुदान मिळावं, जेणेकरून शाश्वत शेतीला चालना मिळेल। 6वी मागणी: दुधाचे दर वाढवावे। गाईच्या दुधाला 50 आणि म्हशीच्या दुधाला 60 प्रति लिटर इतका हमी दर निश्चित करावा, जेणेकरून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल। 7वी मागणी: कांद्याच्या निर्यातीवर बंदी टाकावी। कांद्याचे दर पाडू नयेत म्हणून निर्यात बंदी लागू करू नये, असं बच्चू कडू यांचं स्पष्ट मत आहे, कारण निर्यातीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। 8वी मागणी: ऊस उत्पादकांसाठी दरवाढ। 4,300 प्रति टन, रिकव्हरीसाठी 430 प्रति टन ऊस, 4,300 असा दर 10.5% रिकव्हरी बेसवर द्यावा आणि प्रत्येक 1% अतिरिक्त रिकव्हरीसाठी 430 अधिक मिळावेत, अशी मागणी आहे। 9वी मागणी: काटा करून रिकव्हरी तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा। ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मिळावे यासाठी रिकव्हरी मोजणारी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, जेणेकरून साखर कारखाने मनमानी करू शकणार नाहीत। 10वी मागणी: 15 दिवसात ऊसाचे पैसे न मिळाल्यास व्याजासह रक्कम द्यावी। जर साखर कारखान्यांनी 15 दिवसात ऊसाचे पैसे दिले नाहीत तर त्यावर व्याजासह पैसे द्यावे, अशी कठोर मागणीही करण्यात आली आहे। या मागण्यावर राजकीय प्रतिक्रिया आणि वाद: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना फोन केला। बच्चू कडू यांचा आरोप: बावनकुळे यांनी धमकी दिली की आंदोलन करा किंवा नका करू, आम्हाला काही फरक पडत नाही। बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळले आणि म्हणाले की मी त्यांना आदराने बोललो आणि मुंबईत बैठक घेण्याची तयारी दाखवली। सध्याची परिस्थिती आणि प्रश्न: बच्चू कडू यांची प्रतिकृती खालावते आहे। आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे। राज्य सरकार त्यांच्या मागण्या ऐकणार का? प्रश्न असा आहे की राज्य सरकार नेमकं शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणार का, की फक्त राजकीय आश्वासनावरच खेळणार आहे? तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।